आपण रोज अनेक लोकांना भेटतो. कोणी खूप आनंदी दिसतं, कोणी खूप यशस्वी, तर कोणी खूप शांत आणि समाधानी. पण खरंच सगळं तसंच असतं का? आपण जे पाहतो ते खरंच सत्य असतं का? की ते फक्त एक मुखवटा असतो? आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकजण काही ना काही लपवत असतो. कोणी आपलं दुःख, कोणी आपली भीती, तर कोणी आपलं अपयश. म्हणूनच आजचा विषय आहे, जसं दिसतं तसं नसतं. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे नवीन नजरेने पाहायला शिकवणारा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित यामधला एखादा शब्द तुमचं आयुष्य बदलून टाकेल. जो माणूस नेहमी हसतो, तोच कधीकधी आतून सगळ्यात जास्त तुटलेला असतो. सोशल मीडियावर दिसणारं सुख हे नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब नसतं. काही लोक शांत असतात, कारण त्यांना काही बोलायचं उरलेलं नसतं. आणि काही गप्प असतात, कारण त्यांचं दुःख कोणी ऐकणारच नसतं. आयुष्यात प्रत्येकाची एक लढाई सुरू असते, फक्त ती आपल्याला दिसत नाही. म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका, कोणावरही लगेच निर्णय देऊ नका, कारण जसं दिसतं तसं नसतं. जो माणूस कायम मजबूत दिसतो, तोच माणूस रात्री उशी ओलावतो, कारण त्याला माहिती असतं आपण तुटलो हे कोणालाच दाखवायचं नाही. काही लोक यशस्वी दिसतात, पण ते यश टिकवण्यासाठी ते स्वतःला रोज मारत असतात. काही नाती परफेक्ट दिसतात, पण त्या घरात शब्द नाहीत, संवाद नाही, फक्त सहनशीलता आहे. माणूस हसतो तेव्हा तो आनंदी असतो असं नाही. कधी कधी तो हसतो कारण रडून आता थकलेला असतो. ज्या व्यक्तीला आपण काहीच फरक पडत नाही असं म्हणतो, तीच व्यक्ती आयुष्यात सगळ्यात जास्त फरक सहन करत असते. गरीब माणूस गरीब दिसतो, पण त्याच्याकडे समाधान असतं. श्रीमंत माणूस श्रीमंत दिसतो, पण त्याच्याकडे शांत झोप नसते. काही लोक बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं समजून घेणारे कमी आणि जज करणारे जास्त आहेत. काही लोक दूर राहतात, कारण जवळ येऊन खूप जखमा झालेल्या असतात. आयुष्यात प्रत्येकाची एक लढाई असते, कोणाची पैशासोबत, कोणाची नात्यांसोबत, कोणाची स्वतःच्या मनासोबत. आपण फक्त शेवट पाहतो, मागचं युद्ध आपल्याला दिसत नाही. म्हणूनच कोणाच्या अपयशावर हसू नका, कोणाच्या शांततेला कमकुवतपणा समजू नका. कारण जसं दिसतं तसं नसतं. जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्याच आयुष्यात सगळं चुकत चाललंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दुःख दिसत नाही म्हणून ते कमी होत नाही. तुमची मेहनत दिसत नाही म्हणून ती वाया जात नाही. देव प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या वेळेनुसार घडवत असतो. फक्त विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा. देव कधीच कोणालाही दिसेल तसं आयुष्य देत नाही. तो फक्त तेवढंच ओझं देतो जे उचलण्याची ताकद त्या माणसात असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जिथे माणूस आतून मोडतो, पण बाहेरून उभा राहतो. आणि लक्षात ठेवा, तुटलेला माणूसच खरं आयुष्य समजून घेतो. थोडं थांबा, हा व्हिडिओ इथेच संपत नाही. कारण कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून तुम्ही खूप थकलेले आहात. कदाचित तुम्ही रोज हसता, सगळ्यांसाठी उभे राहता, पण तुमच्यासाठी उभा राहणारा कोणीच नसतो. कोणी तुमच्या संघर्षाचं कौतुक केलं नाही, कोणी तुमच्या अश्रूंना किंमत दिली नाही, आणि तरीसुद्धा तुम्ही रोज स्वतःला सावरून पुन्हा उभा राहता. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हीच तुमची खरी ताकद आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसं जरी भिडला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या आयुष्यातील अशाच कोणासाठी हा व्हिडिओ शेअर करा, ज्याला आज थोड्या आधाराची गरज आहे. आणि हो, अशाच वास्तववादी, मोटिवेशन आणि मनाला शांत करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण इथे आपण खोटं नाही, दिखावा नाही, फक्त आयुष्याचं खरं सत्य बोलतो. जसं दिसतं तसं नसतं. शेवटचं मी एकच सांगेल, माणसाला ओळखायचं असेल तर तो काय दाखवतो हे नाही, तो काय लपवतो हे पहा. कारण जसं दिसतं तसं नसतं. श्री स्वामी समर्थ.